18 गावांच्या मध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामे हाती घेण्यात आलेली आहेत। अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत। गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे। सन 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्याकरता 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभ क्षेत्र 3,71,277 हेक्टर राहणार आहे। या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या 6 जिल्ह्यांना होणार आहे। प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण अन्वेषणाची कामे ही सुरू आहेत। नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,500 कोटी रुपये आहे। दमणगंगा एकदरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील 9,766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल। नाशिक जिल्ह्यातील 2,987 हेक्टर क्षेत्राला देखील यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2,300 कोटी रुपये आहे। शासनाचा महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचं ठरवले आहे। या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। कोकणातील